विदर्भामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस होतोय। अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये दमदार पाऊस होतोय। अनेक नद्यांना पूर आलेला आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। दमदार पावसामुळे बळीराजाला सुद्धा दिलासा मिळालाय। यवतमाळला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय। 1.5 महिना ओढ दिलेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागलेले होते। मात्र पावसानं आता 2 दिवसांपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे। विदर्भातील या बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे बळीराजासह नागरिक सुद्धा सुखावलेत। अमरावती, यवतमाळमध्ये पावसानं कहर केलाय। अनेक नद्यांना पूर आलाय आणि जनजीवन विस्कळीत झालंय। आपण 5 दृश्य पाहतोय। अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिममध्ये जोरदार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी नद्या सुद्धा पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि अनेक नद्यांना पूर आलाय, त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झालाय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडे। श्रीकांत, यवतमाळला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे। काय सध्या या संदर्भातले अपडेट्स आहेत आणि प्रशासनाने काय खबरदारी घेतली आहे? खरं तर बुधवार रात्रीपासूनच यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर हा कायम आहे। त्यात गुरुवारी देखील दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊसधारा जिल्ह्यातील सर्वच भागात कोसळलेले आहे। परिणामी जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे हे खळाळून वाहू लागलेले आहे। दुसरीकडे हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार जिल्हा प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यात आज रेड अलर्ट हा घोषित केलेला आहे। त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। सोबतच नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे। शेतामध्ये देखील महत्त्वाचं काम असेल तर सुरक्षित उपाययोजना ठेवूनच शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी सतर्कता बाळगावी, अशा महत्त्वाच्या सूचना या जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत। पुराची परिस्थिती देखील जिल्ह्यातील काही भागांमध्ये बघायला मिळते। दारव्हा तालुक्यात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। या ठिकाणाहून एक कुटुंब 4 चाकी वाहन घेऊन जात असताना हे वाहन कुट्टी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे। त्यामुळं या वाहनातील पती हा बचावलेला असला तरी त्याची पत्नी आणि 2 मुली यांचा शोध हा युद्ध पातळीवर घेतला जात आहे। एकूणच जिल्ह्यातील जी पूरस्थिती आहे यावर पालकमंत्री संजय राठोड हे देखील त्यांच्या कार्यालयामध्ये बसून संपूर्ण आढावा घेत आहेत। जिल्ह्याच्या वणी, झरी, जामनीमध्ये देखील पुराच्या ज्या बातम्या आहेत त्या पुढे येत आहे। आर्णी शहरात देखील अरुणावती नदीचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत। एकंदरीतच प्रशासन संपूर्ण पूर परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने आपत्ती विभाग देखील सतर्क आहे। जिल्ह्यात आजही पाऊस सकाळपासून सुरू असल्यामुळे प्रशासन यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे। धन्यवाद श्रीकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।